तर गाईज बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे आणि एकदम वरतं आम्ही चाललो आता 500 क्वार्टरच्या समोर आहे हे लोकेशन. आणि आम्हाला जायचं होतं वडाळी गार्डन, पण तिथं आता सध्या बंद आहे आणि आतमध्ये जाण्याचा प्रवेशसुद्धा देत नाही आहेत ते. आणि आम्ही जसा विचार केला होता तसं काही होणं पॉसिबल नाही तिथं. आणि आता बघू इथली लोकेशन आय थिंक बेटर असली पाहिजे, नाहीतर काही कामाची गोष्ट नाही. आणि माझ्यासोबत आहे मयुरेश आणि 2 मित्र गेले भाई आमच्या समोर, तेजस आणि राम. कारण की गाडीवर आम्ही 4 जण आलो होतो. तर या रोडवर तुम्ही बघू शकता 4 जण पॉसिबल नव्हते, तर ते 2 जण समोर गेले, आम्ही 2 जण पैदल आलो. तर आता हाल झालेला आहे उन्हामुळे. ऊन बी बम तपत आहे, म्हणजे बम खतरनाक तपत आहे. आणि चांगल्याच उंचीवर आलो आम्ही, बघू शकता तुम्ही. हा कोणता हायवे? हा पोरादेवीचा मार्ग आहे ना? हा ना? काय नाही. हा नाही, पोरादेवी जंगल नाही आहे. चंद्रवली रोड आहे ना, बरोबर. तर गाईज लोकेशन असली पाहिजे चांगली, शूट करा जोगती, नाहीतर काहीच अर्थ नाही. मी जसा विचार केला होता हॉरर स्टोरीबद्दल तसा असला पाहिजे ही लोकेशन. बघू आलो तर मी आलो गाईज हनुमान टेकडीवर. लोकेशनवर आलो, लगभग पोचलोच आम्ही. आणि खूप दमलो येता कारण की खूप उंचवर आहे. बघू शकता तुम्ही. बघू आता ही लोकेशन तर ठीकठाक तर वाटत आहे, पण कसं आहे आणि इथला नजारा वाव, खूप छान व्ह्यू भेटत आहे. अख्खी अमरावती दिसत आहे गाईस, बघू शकता तुम्ही. आणि इथलं ही लोकेशन आहे गाईस. आग लागली होती इकडे आहे, थोडस आग लागली होती. आपण ते कृपया